हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये त्रयोदशी जी असते तिलाच आपण धनत्रयोदशी म्हणतो किंवा धनतेरस म्हटलं जातं. तर धनतेरसच्या दिवशी आपण भगवान धन्वंतरींची, माता लक्ष्मीची, भगवान श्री गणेशाची, भगवान कुबेरांची पूजाही करत असतो. भगवान कुबेर, माता लक्ष्मी हे आपल्याला धनधान्य समृद्धी देत असतात. त्याचप्रमाणे श्री गणेश हे बुद्धीची देवता आहे, त्याच्यामुळे त्यांचीही पूजा केली तर नक्कीच आपल्याला बुद्धीचा विकास होतो आणि आपली मानसिक प्रगती, शैक्षणिक प्रगतीही होत असते. त्याचप्रकारे आपण या दिवशी धन्वंतरीची पूजा करतो, म्हणून आपल्याला उत्तम आणि स्वस्थ आरोग्य लाभत असतं. त्याच्यामुळे या दिवशी त्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरींची पूजा आणि त्यासोबत या देवी देवतांची पूजा केली जाते. तर धन्वंतरी देवता कोण? तर हे आयुर्वेदाचे वैद्य आहेत. आयुर्वेदाचा प्रसार त्यांनी केला, त्यांना देवांचे वैद्य म्हटले जाते आणि याच दिवशी त्यांचा जन्म झालेला आहे, म्हणून हा दिवस धन्वंतरी जयंती म्हणून देखील साजरा केला जातो. तर समुद्र मंथनामध्ये धन्वंतरी यांचा जन्म झाला होता, ते त्याच्यातून प्रकटले आहेत. ते हातामध्ये अमृत कलश घेऊन त्यांची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली. तर त्यांच्या हातामध्ये अमृत कलश होता आणि ते भगवान विष्णूंचे 24वे अवतार म्हणून ओळखले जातात. त्याच्यामुळे या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी उत्तम आरोग्यासाठी आपण सकाळी विष्णू सहस्रनामाचे पठण जर केले तर आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्ती होते असं म्हटलं जातं. तर असे हे महत्त्व धनत्रयोदशीचे आहे. त्याचप्रकारे धन्वंतरी देवतांना पितळ धातू हा खूप आवडता होता असं म्हटलं जातं, म्हणून या दिवशी बरेचसे लोक पितळी भांडी घेतात किंवा त्यांच्या हातात अमृत कलश होता जेव्हा ते समुद्र मंथनातून आले तेव्हा. त्याच्यामुळे या दिवशी पितळी भांड्यांची खरेदी जास्त प्रमाणात केली जाते किंवा चांदीच्या भांड्यांची खरेदी ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे बाजारातून लोक सोन्याची खरेदी करतात किंवा चांदीची खरेदी करतात किंवा इतर पितळी भांड्यांची खरेदी या दिवशी केलं तर शुभ मानलं जातं. ते आपल्याला म्हणजे आपल्याला ते सुख प्रदान करतात या वस्तू असं म्हटलं जातं. कोणी या दिवशी घर घेण्याचा प्रयत्न करतं, तर कोणी या दिवशी गाडीचे बुकिंग्स करतं. नवनवीन वस्तूंची खरेदी या दिवशी केली तर ती शुभ मानली जाते. तर असा हा धनत्रयोदशीचा दिवस आहे. तुम्ही जर बघितलं असेल, प्रत्येक इस्पितळांमध्ये आपल्याला किंवा दवाखान्यांमध्ये डॉक्टरच्या केबिनमध्ये आपल्याला एक मूर्ती दिसते, तर ती कुठल्याही देवताची नसून ती धन्वंतरी देवांची आहे. कारण प्रत्येक डॉक्टर हे धन्वंतरी देवाला मानतात आणि त्यांचे ते पूजक आहेत, म्हणून प्रत्येक दवाखान्यात त्यांच्या डॉक्टरांच्या केबिनमध्ये आपल्याला धन्वंतरी देवांची मूर्ती दिसते. तर धन्वंतरी देवांनी आयुर्वेदाचा प्रचार केला होता. तर ह्या धनतेरसच्या पूजनामध्ये आपल्याला आयुर्वेदिक गोष्टीही ठेवाव्या लागतात, कारण ते आयुर्वेदाचे वैद्य होते म्हणून. आणि याच दिवशी आयुर्वेदिक डॉक्टर लोकसुद्धा जे त्यांच्याकडे पेशंट जातात त्यांना ते लिंबाचे पानं आणि साखर खायला देतात. अशा प्रकारे या धनतेरसचं महत्त्व आहे. तर या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवता हे विष्णूंचेच अवतार असल्यामुळे आपल्याला विष्णू देवतांची सेवा या दिवशी करायची असते. जे पण नित्यसेवेमध्ये आपल्याला मंत्रश्लोक भगवान विष्णूंची दिलेली आहे ती सगळीच सेवा आपण या दिवशी धनतेरसच्या दिवशी करू शकतो. याच दिवशी यमदीपदान देखील केलं जातं. तर कणकेचा चौमुखी दिवा करून दक्षिणेला तोंड करून यमदीपदान केलं जातं. अकाली मृत्यूचं भय टाळण्यासाठी, मनातील भीती दूर करण्यासाठी या दिवशी आपण धर्मराज देवांना नमस्कार करून म्हणजेच यमराजांना दक्षिणेला दिवा लावून नमस्कार करत असतो. तो दिवा असतो तिळाच्या तेलाचा किंवा साजूक तुपाचा. तर त्याच्यामध्ये काही कॉईन्स टाकायचा किंवा काळी तीळ टाकायची आणि मग तो दिवा दक्षिण दिशेला लावून आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि नमस्कार करायचा असतो. त्याच पद्धतीने आपल्या पितरांना सुद्धा आपल्याला नमस्कार करायचा असतो, कारण पितृसंतुष्टी झाल्याशिवाय आपण कुठल्याही गोष्टीमध्ये यशस्वी होत नसतो. म्हणून आपल्या यशस्वी होण्यासाठी आणि पितरांना गती मिळण्यासाठी, त्यांना संतुष्टी मिळण्यासाठी या दिवशी आपल्याला दक्षिण दिशेला एक चौमुखी कणकेचा दिवा लावायचा असतो. त्याचप्रकारे घरात व बाहेर 13 दिवे लावले जातात. घरामध्येही 13 दिवे कुबेराचं पूजन करतो त्यावेळेस लावले जातात आणि बाहेरही. हे का लावतात? कारण की घरातला आणि बाहेरचा आपलं जे आहे अंधकार हा मिटावा, निगेटिव्हिटी जी आहे आपल्या घराच्या अवतीभोवती किंवा घरात ती मिटावी आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा यावी, पॉझिटिव्हिटी यावी, आपल्या घरामध्ये कुठलीही अनिष्ट बाधा ही आपल्या घरातून पळून जावी, अलक्ष्मी ही आपल्या घरातून निघून जावी, यासाठी आपलं घर आणि बाहेरचा परिसर हा प्रकाशमान केला जातो. त्याच्यामुळे या दिवशी या तिघं म्हणजे भगवान
श्री गणेशाची, माता लक्ष्मीची, भगवान कुबेरांची आणि भगवान धन्वंतरींची पूजा या दिवशी मनोभावे लोक करतात. त्याच पद्धतीने आपल्याजवळ असलेलं जे काही धन आहे त्याचीही पूजा या दिवशी करतात. म्हणजे ते आता घेतलेलं असो किंवा पूर्वीचं असो, आपल्या घरातील पैसा, आपल्या घरातील तिजोरीचं पूजन केलं जातं किंवा आपल्या घरामध्ये जे पण सोनं आहे, चांदी आहे, भांडी आहेत, त्यांचीही पूजा या दिवशी केली जाते. तर अशा प्रकारे सोपी आणि साध्या पद्धतीने या दिवशी मांडणी करून आपण पूजा करत असतो. यामध्ये सप्तधान्यांची पूजा केली जाते, आयुर्वेदाच्या औषधांची पूजा केली जाते. अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या वस्तू पूजेमध्ये, मांडणीमध्ये घ्यायच्या आहे. तर चला तर मग आता आपण बघूया कशा प्रकारे मांडणी करायची, कशा प्रकारे पूजा करायची, कोणकोणत्या सेवा करायच्या, कोणते मंत्र बोलायचे ते तुम्हाला मी मांडणी करताना दाखवते आणि पूजा करताना दाखवते. लेट्स गो. अशा प्रकारे धनतेरसची मी मांडणी केलेली आहे. बघा, त्यावर तुम्हाला दिसतंय धन्वंतरींचा फोटो ठेवलेला आहे, त्यानंतर भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा फोटो ठेवला आहे, स्वामींचा फोटो शेजारी ठेवलेला आहे. त्याचबरोबर सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करायचा पूजन करण्याआधी. तर सगळ्यात आधी आपण दिवा प्रज्वलित करून घेतला. मांडणी तर मी आधीच केलेली होती. त्यानंतर आपल्याला आचमन करायचं असतं. डोळ्यांना पाणी लावून 3 वेळा आचमन करायचं, 2 वेळा ताम्हणात पाणी सोडून द्यायचं असतं. ओम केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः असं म्हणत आचमन करायचं. त्याच्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं. मग पूजेला स्टार्ट होत असतं. सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करून 11 वेळा श्री गणेशाय नमः म्हणत अभिषेक करायचा, अथर्वशीर्ष म्हणायचं आणि मग त्यांना स्नान द्यायचं. त्यांच्या स्थानी त्यांना स्थापित करायचं आणि हळदी कुंकू त्यांना लावून, त्याचबरोबर कुबेर भगवानांचा पण अभिषेक करून त्यांना स्थान द्यायचं. लक्ष्मी मातेचा अभिषेक करून तिला पण स्नान द्यायचं. लक्ष्मीचा अभिषेक करताना श्रीसूक्तम बोलायचं. त्यानंतर हे धन्वंतरी भगवानांचा फोटो आहे. धन्वंतरी हे आयुर्वेदाचे वैद्य म्हणून मानले जातात आणि त्यांची सेवा करत असतानाच विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा फोटो ठेवला आहे, कारण धन्वंतरी महाराज हे सुद्धा भगवान विष्णूंचाच अवतार आहे. तर शंख यांच्या पूजनामध्ये हवाच म्हणून शंख पूजनात ठेवला आणि या सगळ्या पूजेबरोबर स्वामींचा फोटो, म्हणजे आपले गुरु आपल्यासोबत असावे म्हणून. तर कलशाची स्थापना ही तर आधीच केलेली होती. कलशामध्ये पाणी, 1 रुपयाचं नाणं, हळदी कुंकू, सुपारी टाकलेली आणि धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक असल्यामुळे आपल्याला आयुर्वेदिक जडीबुटी या पूजनात ठेवल्या. त्याचबरोबर पंचधान्य मी ठेवलं होतं आणि आयुर्वेदामध्ये ह्या वस्तू पण येतात बघा, इलायची, दालचिनी, तुळशीपत्र, तमालपत्र या सगळ्यांची पूजा आपल्याला धन्वंतरी म्हणजे धनतेरसच्या दिवशी करायची असते. आणि प्रसाद म्हणून मी खडी साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे. तर थोडंसं आपल्या घरात असलेलं धनही ठेवायचं असतं. त्यामध्ये माझ्याकडे वरती जे होतं तेच मी ठेवलं आणि त्याच्यानंतर थोडं पितळाचा एक दिवा ठेवला, कारण पितळाचीही या दिवशी भांडे घेतले जातात, चांदीचे भांडे घेतले जातात असं. आणि थोडंसं माझ्याकडे जे पैसे होते तेही मी पूजनात ठेवले. त्याच्यानंतर घंटानाद करण्यासाठी घंटी पूजनात हवीच. तर अशा पद्धतीने जे धनत्रयोदशीच्या दिवशी महत्त्वाचं आहे ते सगळं काही पूजनात मी ठेवलं. त्याची सगळ्यांची आपल्याला एकदा पहिले पूजा करायची असते. सगळ्यांची पूजा केली का सगळ्यांना फुलं अर्पण करायची असतात. तर एक गणपती बाप्पांचं पूजन करत असताना मनोभावे आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. त्याचबरोबर कुबेराचं पूजन करत असताना कुबेराचा जो मंत्र नित्यसेवेत दिलेला आहे तो आपल्याला स्मरण करायचा आहे. ओम श्री कुबेराय नमः. त्यानंतर महालक्ष्मी मातेचं पूजन करताना श्री सूक्तम म्हणा, ओम श्री महालक्ष्मी नमः हे सुद्धा तुम्ही म्हणू शकता. अशा प्रकारे आपण 3 देवतांची पूजा केली. मग आपल्याला करायचं आहे धन्वंतरी देवतांची पूजा. त्यांची पूजा करतानाही आपल्याला गंधाक्षदा वाहून फुलं अर्पित करायची आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची पूजा, त्यांनाही आपण फूल अर्पित करू. हे सर्व होत असताना आपल्या गुरूंना विसरायचं नसतं, म्हणून प्रत्येक मांडणीमध्ये पूजेच्या आपले गुरु आपल्यासोबत हवेच. तर सगळ्यात आधी तर खरं तर दिव्याची पूजा केली जाते, पण या सगळ्या नादामध्ये कसं आहे ना, इकडचं तिकडं थोडंफार होऊनच जातं. म्हणून आधी दिव्याची पूजा, मग कलशाची पूजा आणि मग आपली सुरुवात करतात. कलशाची पूजा करत असताना कलश देवताभ्यो नमः म्हणून कलशाचे पूजन करून फूल वाहावे लागते. गुरूंचं पूजन केलं, गुरूंना फूल अर्पित केलं, आपले स्वामी आपल्यासोबत सदैव असावे म्हणून. त्यानंतर पंचधान्यांचं पूजन मी केलं आणि मी जे धन ठेवलेलं होतं त्याचंही मी पूजन त्याबरोबरच करून घेतलं.
तर अशा पद्धतीने आपण ज्या ज्या वस्तू ठेवलेल्या होत्या त्या सगळ्यांचं पूजन झालं. सगळ्यांना पुष्पगंध अक्षता अर्पित करून झाल्या. त्यानंतर आपल्याला विविध सेवा करायच्या असतात. विविध सेवा या आपल्याला इथे भगवान विष्णूंचा धन्वंतरी देवता अवतार असल्यामुळे विष्णू सहस्रनाम स्तोत्र, त्याचबरोबर आपल्याला एक वेळा महामृत्युंजय मंत्र, एक वेळा रामरक्षा, एक वेळा आपल्याला म्हणजे स्वामींचे माळ तर आपण कितीही जपू शकतो. अशा प्रकारे आपल्याला हे मंत्र जाप करायचा असतो. आणि यामध्ये आपल्याला गणपती बाप्पांचं पूजन, कुबेराचा मंत्र, महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा. हे सगळं मंत्रश्लोक म्हणून झाल्यानंतर आरती करायची. आरती झाल्यानंतर नमस्कार करायचा. सगळं देवांना मनोभावे प्रार्थना करायची. धन्वंतरी देवांना आयु आरोग्यासाठी प्रार्थना करा. जर काही पूजा करताना भूलचूक झाली तर माफी मागा आणि सगळ्यांचं आयु आरोग्य चांगलं राहू दे हीच प्रार्थना देवाजवळ करा. तर धन्वंतरी म्हणजे धनतेरस हा दिवसच असा आहे की त्या दिवशी आपल्याला आपल्या बाकीच्या मनोकामनेबरोबर आयु आरोग्याची, शरीराची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं शरीर चांगलं राहावं यासाठी आपल्याला प्रार्थना धन्वंतरी देवाजवळ करायची असते. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी रांगोळी काढलेली होती. छोट्याशा प्रमाणात मी ही पूजा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर अशाच प्रकारे तुम्हीही तुमच्या घरी मांडणी करा आणि साध्या आणि सरळ पद्धतीने आपण धनतेरस अशा पद्धतीने घरी साजरी करू शकतो. तुम्हाला डेकोरेशन तुमच्या पद्धतीने घरी करता येतं. ही फक्त मेन पूजा आहे की त्याच्यात आपल्याला हे साहित्य ठेवायचं आहे. मी पण ज्या दिवशी धनतेरस करेल तेव्हा थोडंफार काही असू शकतं एक्स्ट्रा आपण ॲड केलेलं डेकोरेशन म्हणून, पण मेन पूजा म्हटली तर हीच आहे. यामध्ये इतकं सगळं काही ठेवायचं असतं. तुमच्याकडे आयुर्वेदिक औषधं असतील तर ते जरूर ठेवा. त्यानंतर माझ्याकडे रांगोळीचे अशा प्रकारचे मी शिक्के आणलेले आहेत. हे मी डायरेक्टली रेडीमेड असतात त्याच्यामुळे पटकन होऊन जातं. तर अशा प्रकारे धनतेरस पूजन माझं झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण बघितलं की धन्वंतरीची म्हणजे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी कशी पूजा केली, कशी मांडणी केली. आणि आज मी तुम्हाला आता सांगणार आहे की आपल्याला जेव्हा आपण यमदीपदान करतो म्हणजे यमाला दिवा दाखवतो त्यावेळेस आपल्याला कोणता मंत्र बोलायचा आहे. बघा, जेव्हा यमाचा चौमुखी दिवा आपण तयार करतो त्यावेळेस तो आपण दक्षिण दिशेला तोंड करून लावतो. त्यावेळेस आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे. मृत्यूना पाश दंडाभ्या कालेन च मयासह त्रयोदशा दीपदानात सूर्यजा प्रियतामिती. मृत्यूना पाश दंडाभ्या कालेन च मयासह त्रयोदशा दीपदानात सूर्यजा प्रियतामिती. तर तुम्ही या दिवशी यमराजाला दीपदान करायला अजिबात विसरू नका. कारण आपल्या मनातील भीती घालवणं, अकाली मृत्यू टाळणं आणि यमराजाला संतुष्ट समाधानी करणं, आपल्या पितरांना सद्गती देणं हे आपलं त्या दिवसाचं कर्तव्य आहे. तर या दिवशी जर आपण यमाला दीपदान केलं तर अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात येणारी संकट टळू शकतात. म्हणून तुम्हाला हे दीपदान जरूर करायचं आहे. त्याचप्रकारे आपण या दिवशी घरात 13 दिवे आणि बाहेर 13 दिवे लावत असतो. तर ज्यावेळेस आपण बाहेरचे 13 दिवे लावतो त्यानंतर घरात 13 दिवे लावतो त्यावेळेस आपल्याला भगवान कुबेरांची पूजा करून त्यांना हा मंत्र बोलायचा आहे. यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्यधिपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा. तर हा मंत्र आपल्याला कुबेरांना जेव्हा आपण पूजन करू तेव्हा बोलायचा आहे आणि 13 दिवे लावायचे आहेत. त्याचप्रकारे जर आपल्याला हा मंत्र मोठा वाटत असेल, माहिती नसेल तर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला कुबेरांचा मंत्र दिलेला आहे तर तो आपण बोलू शकतो. त्याचप्रकारे जर तोही आपल्याला बोलता येत नसेल तर ओम श्री कुबेराय नमः हा मंत्र जरी बोलला आपण तरी चालतं. तर अशा प्रकारे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी धनतेरसची मांडणी केलेली आहे. पण ही पूर्ण जी विधी तुम्हाला दाखवलेली आहे ती संपूर्ण शास्त्रोक्त पद्धतीची आहे. अशाच प्रकारे आपल्याला मांडणी करायची आहे. मी एक गोष्ट बारीक याच्यामध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कारण या पूजनामध्ये ज्या पण गोष्टी लागल्यात त्या सगळ्या गोष्टी मी इन्क्लूड केलेल्या आहे पूजेमध्ये आणि मंत्रश्लोकांसहित तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्ही याच पद्धतीने मांडणी करा, याच पद्धतीने पूजा करा. हे पूजन झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. भगवान श्री गणेशांची आरती होईल, त्याच्यानंतर माता लक्ष्मीची आरती, स्वामींची आरती, तुम्हाला ज्या पण आरत्या या देवांच्या माहिती आहेत ना त्या तुम्हाला आरत्या करायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला सेवा मुख्य कोणत्या करायच्या आहेत तर यामध्ये तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करायचं आहे 1 वेळा, महामृत्युंजय मंत्राचं 1 वेळा पठण करायचं आहे, रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे, व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर श्री सुक्तमचं पठण तुम्ही करू शकता. कुबेर मंत्र, श्री महालक्ष्मी मंत्र, श्री गणेशाचे मंत्र आणि आपल्या महाराजांच्या
माळी ज्या तुम्हाला प्रत्येक सेवेबरोबर जपायच्याच आहे. बघा, मी मांडणीमध्ये महाराजांचा फोटोसुद्धा मांडलेला आहे, कारण ते आपले गुरु आहे. प्रत्येक सेवेमध्ये ते आपल्यासोबत असावे म्हणून प्रत्येक मांडणीमध्ये स्वामींचा फोटो मी ठेवत असते आणि त्यांची पूजाही होते, त्यांची आरतीही होते. कारण गुरुच आपल्याला देवाजवळ, तोच आपल्या आणि त्या देवामधला दुवा असतो, तो आपल्याला देवाजवळ घेऊन जाऊ शकतो. ते आपली आणि देवाची गाठ बांधू शकणारा एक दुवा आहे. त्याच्यामुळे आपले गुरु आपल्यासोबत असणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येक मांडणीमध्ये स्वामींचा फोटो असू द्या, त्यांची पूजा करा, त्यांच्या आरती करा. आणि सुरुवात करताना जेव्हा आपण पूजेची सुरुवात करतो त्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे काय कसं करायचं. तर हे मंत्रही तुम्ही लक्षात असू द्या. आणि मेन म्हणजे ह्या पूजेचा नैवेद्य खरा आहे धने आणि गूळ, पण माझ्याकडे धने अवेलेबल नव्हते, त्याच्यामुळे मी साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे. तर जेव्हा मी पण धनतेरसची पूजा करेल त्यावेळेस मी तो आवर्जून आणत असते आणि आवर्जून धने आणि गुळाचा नैवेद्य धनतेरसच्या दिवशी मी दाखवत असते. तर मग चला, अशाच सोप्या साध्या पद्धतीने तुम्हीही तुमच्या घरी धनतेरसची पूजा मांडणी करा. श्लोक मंत्रांनी छान पूजा करा, छान मांडणी करा. तर तुमची ही पूजा ही सफल होईल, तुमच्या मनातली आहार मनोकामना पूर्ण होईल. कारण धन्वंतरी देवता, भगवान विष्णू, भगवान लक्ष्मी, श्री गणेशा, भगवान कुबेर हे सगळे वेगवेगळी आशीर्वाद देणारी देवता आहे. तर आपल्याला सगळ्यांकडनं वेगवेगळे छान असे आशीर्वाद मिळतील आणि आपली दिवाळी ही खूप छान जाईल अशीच मी मनोकामना करते. स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की तुमची ही दिवाळी खूप छान जावो. सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. चला मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.